सोलापूर वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून नेल्याप्रकरणी एकाला अटक। सोलापूर शहरातील कुमटानाका येथील लक्ष्मी विष्णू सोसायटी येथील राहत्या घरासमोर वॉकिंग करीत असताना वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसका मारून नेल्याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून मोटारसायकलसह 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सविता श्रीकांत कस्तुरे वय 73 राहणार लक्ष्मी विष्णू सोसायटी कुमटानाका या राहत्या घराजवळ 7 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास वॉकिंग करीत होत्या। वॉकिंग झाल्यानंतर त्या घरात जाण्यासाठी लोखंडी प्रवेशद्वार उघडत असताना पाठीमागून एक अज्ञात चोरटा जवळ आला। काही कळायच्या आत त्याने त्यांच्या गळ्यातील 2.5 तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून मोटारसायकलवरून पळून गेला होता। या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता। घटना घडल्यानंतर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने व पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांनी घटनास्थळाला भेट दिली होती। सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासो मोरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक पुरावे व बातमीदारांमार्फत गुन्हा उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला। मिळालेल्या माहितीवरून पथकाने सुमित गोविंद इंगळे मूळ राहणार श्रीपत पिंपरी तालुका बार्शी याला 16 जुलै रोजी ताब्यात घेतले। चौकशीमध्ये गुन्हा केल्याची कबुली दिली। ही कामगिरी पथकातील पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, शैलेश बुगड, सायबर पोलीस स्टेशनचे प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक गुरव व बाळासाहेब काळे यांनी पार पाडली।